असे खूप प्रकारचे पाथ्स राहतात. हे एक पाथ आहे. दुसरा एक पद्धत आहे, असं चाललंय. इथे एक इंटरमिडिएट स्टेट यायला सी, इथे येऊन फायनल स्टेट व्हायला बी. किंवा असंही एक पाथ आहे, ए टू डी. हे सपोज आहे पाथ 2, हे आहे पाथ 3. असे वेरियस पाथ्स राहतात. मी 3 पाथ्स कन्सिडर केलो. मी आता गृहीत धरतो ए आहे इनिशियल स्टेट, तिथली व्हॉल्यूम आहे व्ही आय, प्रेशर आहे पी आय. V1 P1 म्हणू शकता, पण इथं 1 वगैरे घेतल्यामुळे मी VI PI म्हणालो. बी स्टेटची व्हॉल्यूम आहे फायनल व्हॉल्यूम VF आणि PF. हे डिफरंट पाथ आपण एका डायग्राम मध्ये रिप्रेझेंट केल्या. समोर जाऊन प्रत्येक पाथ आपण सेपरेटली डिस्क्राईब करून एक्सप्लेनेशन देऊ. सध्याला मी सगळे पाथ एका डायग्राम मध्ये रिप्रेझेंट केलो. इथं जर म्हणलो हे आहे इनिशियल व्हॉल्यूम, हे आहे फायनल व्हॉल्यूम, हे आहे इनिशियल प्रेशर, हे आहे फायनल प्रेशर PF. या डायग्राम मध्ये मी सगळे पॉसिबल पाथ लिहिलो, जेणेकरून सिस्टम ए टू बी जाते वेळेस जेवढे पाथ भेटतात तेवढे पाथ मी लिहिलो. Here system changes from initial state A to final state B. इनिशियल स्टेट A to फायनल स्टेट B. आता इनिशियल स्टेटला व्हॉल्यूम काय आहे, प्रेशर काय आहे ते लिहितो मी. लेट VI and PI be the values of pressure, be the values of volume and pressure at initial state let VF and PF be the values of volume and pressure at final state सगळे व्हॅल्यूज मी रिप्रेझेंट केलो. स्टेट ए इनिशियल आहे, स्टेट बी फायनल आहे. इथले व्हॉल्यूम आणि प्रेशरचे व्हॅल्यूज, इथले व्हॉल्यूम आणि प्रेशरचे व्हॅल्यूज. आणि एक्स ॲक्सिसवर व्हॉल्यूम आहे, वाय ॲक्सिसवर प्रेशर आहे. त्यामुळं प्रेशर व्हॉल्यूमचा ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स येतात VI PI आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स येतात VF अँड PF. द कोऑर्डिनेट of point A and B are असं लिहितो डायरेक्टली. A and B are VI PI and VF, PF
रेस्पेक्टिव्हली. हे ए आणि बी चे कोऑर्डिनेट्स आहेत. हे जनरल रिप्रेझेंटेशन झालं. आता आपण व्हेरियस पाथ डिटेलमध्ये स्टडी करू. फर्स्ट वन, पाथ 1. तीन पाथचे वेगवेगळे डायग्राम. पाथ 1 सुरुवातीला मी पाथ 1 स्टडी करायचो. व्हॉल्यूम, प्रेशर, लक्षात असू द्या तिन्ही पाथ मध्ये इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट सेम आहेत. पाथ वेगळा असेल पण इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट ए आणि बी पॉइंट सेम आहेत, एवढं लक्षात असू द्या. आणि वर्क डन काय राहते? वर्क डन पीआय डायग्राम मध्ये, पीबी डायग्राम मध्ये ऑलरेडी तुम्ही शिकल्या. वर्क डन काय राहते? एरिया अंडर द कर्व. हे जे कर्व आहे याच्या अंडर जेवढा एरिया आहे ते आपला वर्क डन आहे. वर्क डन ड्युरिंग दिस थर्मोडायनामिक प्रोसेस. या पाथवर मी जर गेलो, अकॉर्डिंग टू दिस पाथ सिस्टम ए पासून बी कडे गेलाय, इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट जर गेलाय, तर इथं प्रेशर ॲज वेल एज व्हॉल्यूम दोन्ही बदलायले. हे ग्राफ काय सांगायला? प्रेशर व्हॉल्यूम चेंज, प्रेशर अँड व्हॉल्यूम बोथ चेंज. चला लिहून घ्या एवढं. आता जे डायग्राम मध्ये आपण मेन्शन केलं ते थेरोटिकली लिहायचं. जेव्हा सिस्टम ए टू बी चेंज व्हायला आहे अलॉंग द पाथ 1, बोथ प्रेशर ॲज वेल एज व्हॉल्यूम चेंजेस. when the system changes from A to B along path 1, both volume and pressure changes. आता इथं जर ऑब्झर्व केलं, व्हॉल्यूम आणि प्रेशर कसे राहतात? इनव्हर्सली प्रोपोर्शनल राहतात. एक जर बदलायला तर दुसरं डेफिनेटली वाढते जेव्हा दोन्ही बदलतात. आता इथं बघा, इनिशियल व्हॉल्यूम हे आहे. जेव्हा मी असं समोर चाललो, प्रोसेस तर असं व्हायले. जेव्हा मी इकडे चाललो, व्हॉल्यूम काय व्हायली? इन्क्रीज व्हायली. सायमल्टेनियसली प्रेशर काय व्हायले? डिक्रीज व्हायले. हिअर
as the volume of the system increases, its pressure decreases. मग व्हॉल्यूम एखाद्या सिस्टम मध्ये इन्क्रीज झाली याचा अर्थ काय, तिथं जे वर्क डन जनरेट होते ते वर्क डन पॉझिटिव्ह असते. देअरफॉर वर्क डन ड्यूरिंग दिस प्रोसेस is positive. आणि वर्क डन कसं रिप्रेझेंट करतात, जर फॉर्म्युला वाईज असेल तर इंटिग्रेशन सॉल्व्ह करावं लागते, आणि ग्राफिकली जर वर्क डन आपल्याला जर आणायचं असेल तर एरिया अंडर द कर्व इट इज रिप्रेझेंटेड. इट कोणाला म्हणायलो, वर्क डनला म्हणायलो, किंवा वर्क डन is represented by the area under the curve. चला लिहून घ्या. या डायग्रामचं थेरोटिकल आहे हे पूर्ण, काहीच मी एक्स्ट्रा लिहिलो नाही, जे डायग्राम मध्ये आहे तेच लिहिलं सगळं.